माजी मंत्री पद्माकर वळवी यांच्याबद्दल शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल जिल्ह्यातील आदिवासी संघटना आक्रमक झाल्या असून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। भरतीचे आंदोलन सुरू असताना धनगर आणि धनगर आदिवासींचा मुद्दा कधी नव्हता, परंतु ते पेशा भरतीला काउंटर करण्यासाठी माननीय वर्तमान सरकार महाराष्ट्र राज्य यांनी जो धनगर समाजाचा मुद्दा पुढे आणला आणि तिथून जे आमच्या पेशा भरतीची जे आम्हाला लाभ मिळणार होता आमच्या बांधवांना, तो मुद्दा डायव्हर्ट करण्यासाठी त्यांनी धनगर मुद्दा आणला। आणि तो मुद्दा आणल्यानंतर तर याच्या आधी देखील माननीय हायकोर्ट मुंबई आणि माननीय सुप्रीम कोर्ट आणि टाटा इन्स्टिट्यूट यांचा जो अहवाल आहे त्याच्यामध्ये क्लिअर कट जजमेंटमध्ये आहे की धनगर हे आदिवासी होऊ शकत नाही। असं असताना देखील महाराष्ट्र सरकार शिंदे साहेबांनी त्यांचं जे शिष्टमंडळ आहे धनगरांचं त्यांना आश्वासन दिलं की मी लवकरच तुम्हाला धनगर आणि धनगर एकच आहे आणि तुम्हाला मी तो दाखला देण्यासाठी आम्ही कारवाई करू मंत्रिमंडळाच्या माध्यमातून। हे संविधानिक पद्धतीने ते भाष्य आहे आणि त्यांनी तसं मंत्रिमंडळ त्यांची बैठक पण झालेली आहे। यामुळे आमच्या आदिवासी प्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात एक उद्रेक निर्माण झाला आणि प्रतिनिधींनी आणि पेशा अंतर्गत जे आंदोलन करणारे आमचे जे बांधव आहेत त्यांच्यासोबत मुंबईला त्यांनी आंदोलन सुरू केलं आणि ठिकठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज देखील आंदोलन सुरू आहेत। असं असताना पद्माकर वळवी साहेबांनी जे भाषण केलं ते भाष्य केलं की वर्तमान शिंदे सरकार यांनी धनगर आणि धनगरांचा मुद्दा हा कालाबाह्य झालेला आहे, सुप्रीम कोर्टाने त्यांना नाकारलेला आहे, हा कोर्टाचा अवमान करत आहे, म्हणून त्यांनी धनगरांना आदिवासी दाखले देऊ नये। याच्यामध्ये गैर काय आहे तर चंद्रकांत रघुवंशी यांच्या पक्षाचा मेळावा होता धडगाव येथे आणि त्या ठिकाणी त्यांनी एक नव्हे दोन व्हिडिओ त्यांनी व्हायरल केले आणि पद्माकर वळवी यांनी याच्या पुढे जर कोणी पण मुख्यमंत्र्यांवर टीका टिप्पणी केली तर आम्ही त्यांना नंदुरबार जिल्ह्यात ठेवू देणार नाही अशी दादागिरीची आणि असंविधानिक भाषा वापरल्यामुळे आमच्या तमाम आदिवासी समाजामध्ये त्यांच्या विरोधामध्ये उद्रेक आणि आक्रोश सुरू आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून। म्हणून असं काही जिल्ह्यामध्ये असं काही घटना घडू नये म्हणून आम्ही सर्व सामाजिक संघटनांनी काल ठरवलं आणि अचानक तात्काळ आम्ही ही पत्रकार परिषद घेऊन त्यांना चंद्रकांत रघुवंशींना आम्ही या पत्रकार परिषदच्या माध्यमातून एक त्यांना आम्ही मेसेज देत आहोत। आतापर्यंत त्यांच्याकडे आमचे सगळे लोक काम करत होतो आम्ही, तर इथून आम्ही त्यांना एक आवाहन करत आहोत की इथून पुढे त्यांनी आदिवासींच्या संदर्भामध्ये अशा गोष्टी काही करू नये। जर त्यांनी 24 तासाच्या आत तमाम 48 तासाच्या आत तमाम आदिवासी समाजाच्या त्यांनी माफी नाही मागितली तर येणाऱ्या 4 दिवसामध्ये आम्ही त्यांनी जसं वक्तव्य केलं त्याच पद्धतीने आम्ही सर्व सामाजिक संघटना एकत्र येऊन त्यांना आम्ही ज्या आमच्या उद्रेक आहे तो आम्ही त्यांना निश्चितच आम्ही काढून राहणार नाही। धन्यवाद। गो बॅक गो बॅक चंदू भैया गो बॅक गो बॅक चंदू भैया गो बॅक बिरसा मुंडा की